तर अशा प्रकारे आपण चाललेलो आहोत घरी आज. इकडे बघा आता. घे चल हा काय. काळजी घे. हा मी सांगतो पण काळजी घे. काय टेन्शन बिशन घेऊ नका. आता बघू आता पुढल्या वर्षी येऊ मग आम्ही. हा काळजी घे आणि गोळ्या बिळ्या काय तर नीट खा. हा होय घेतला मी. पाया पडा. चल मग मावशी. हा ए बाय करा ए बाय चला बाय. हा बाय. चलो. हा मामा सकाळी गेला नाही. बाय. हा चालेल मग त्या. होय पडवणार नाही यावेळेला नाही जाऊ. चला ए अरे ह्याच्यात गाडी गेली. च्या बगर ए लय मोठा होय आहे. चल हा काय टाटा. हा काळजी घे. आणि विचारला सगळ्यांना. हा घे चल आहे घे. हा काय. हा चालेल चला. हा चला रे. हा हे चला. हा बाय चला. बाय नियांश. बाय. आता जा. आता घरी जा. बाय. आता येणार थोड्या वेळाने. तर मित्रांनो आता वाजलेत सकाळचे 9:15 आणि आम्ही चाललो आहे आता घरी. पाचल दौरा आपला संपलेला आहे. आपण परवा दिवशी आलो होतो जवळेथरला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आलो आपण पाचलला. मग कालचा एक दिवस राहिलो. तर खूप सारी धमाल मस्ती आपण केलेली आहे. मी जाणार आहे तेरवणमध्ये. छोट्या आपला जाणार आहे पन्हाळेमध्ये. पिंटूदादा आपला जाणार आहे जवळेथरमध्ये. गोट्या पण जवळेथरमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर बबलू आणि फॅमिली जाणार आहे पडवणला. तर असे आम्ही चारही साईडला चौघेजण जाणार आहोत. आणि मे महिन्यामधली ही धमाल मस्ती एक खूप छान होती. कारण वर्षभरातनं आम्ही सगळेजण एकत्र मामाच्या घरी भेटतो दर मे महिन्यात. तर धमाल मस्ती तर होतेच आणि खूप भारी वाटतं. आता वाजलेत 9:45 आणि आम्ही पोचलोय पाचल मार्केटला. म्हणजे पाचल बाजारपेठेत. इथं डेपो आहे. इथून आपण गाडी पकडणार आहोत. रायपटण आहे. रायपटण तर वाऱ्यासारखी गाडी घेऊन जात आहे. आपण 10 वाजता बसलो पाचलला. त्याच्यानंतर आता आपण धामणबे क्रॉस केलेला आहे. आता वाजलेत 11:15 आणि आपण इथं सौंदळला पोचलेलो आहोत. ओणी. तर आता आपण ओणी क्रॉस केलेलं आहे आणि गाडी आपली विमानासारखी फास्ट जाते आहे बघा. आणि आता आपण आलोय जव्हार चौकामध्ये. हे आहे आपलं राजापूरचं जव्हार चौक. चालेल चला मग. बाय चला. चला आता छोटा चाललाय त्याच्या सासरवाडीत पन्हाळ्यामध्ये. आपण चाललोय तेरवणला. चला बाय. बाय भेटूया परत. हा तर हे जव्हार चौक आहे. हे बघा जव्हार चौक. इथे लिंबू सरबत वगैरे मिळत आहे. तर आपण मार्केटला थोडंसं आलोय भाजी बिजी घेऊन मग घरी जाऊ. आणि हा रानतळ्यावरती जायला ब्रिज आहे. हे मस्त बनवलंय ब्रिजच्या इथे. छान आहे. कठडे बनवलेत झाडाच्या ह्याच्यासारखे दिसतात.
पण ते सिमेंटचे कठडे आहेत. तर इथं आहे ना बसण्यासाठी गेलं आहे बघा, छान आहे. तर आत्ता वाजलेत 12 आणि आपण आता राजापुरात आहोत. तर जायला आता आपल्याकडे गाडी 1:15 वाजता आहे, मध्ये गाडी नाही आहे. तर आता रिक्षा आहे, पण रिक्षावाला बोलतो 400 रुपये. पण 400 रुपये म्हणजे खूपच झालं. गाडीचं तिकीट एक 25-26 रुपये आहे. तर 400 म्हणजे खूपच झालं. तर आता बघूया, आपल्याला जाणारी रिक्षा जर मिळालीच तर मग कमी पैशामध्ये आपण जाऊ, नाहीतर मग काय आपल्याला STची वाट बघावी लागणार. कारण 400 रुपये देणं म्हणजे जवळजवळ गावच्या माणसाचं एका दिवसाची कमाई आहे ती. तर आपण बघूया, वाट बघूया थोडं, गाडी मिळते का आपल्याला. तर शेवटी आपण रिक्षा करून चाललेलो 400 रुपये राजापूर. तर मित्रांनो, आपण 1:15 वाजता आपल्या विहाराजवळ पोचलेलो आहोत आणि भेटलेलेच आपल्याला अनिकेत म्हात्रे, तन्मय आणि साहिल आणि वीर. चांगलं आहे, चमकतंय ना, बरं आहे. होय. तर मित्रांनो, आपण राजापुरातनं रिक्षाने आलेलो. 400 रुपये रिक्षानेवाल्याने घेतले, कारण आपण येणार होतो बसने म्हणजे STने. पण ST होती जवळजवळ 1:30-1:45ची. पण तोपर्यंत आमचा स्वरांश कंटाळलेला होता आणि आम्ही पण म्हटलं की आता पैशाकडे बघून चालणार नाही, ऊन पण वाढलेलं आहे. तर 400 रुपये रिक्षावाला दिलेलो आणि आपण आपल्या थोरलीवाडी मार्गे राजापुरातनं आपल्या घरी आलेलो, म्हणजे आपल्या विहाराजवळ आलेलो. आणि आपण सकाळी पाचलवरनं निघालो होतो सकाळी 9:30 वाजता. तर आपण आपल्या घरी आलेलो आहोत, आता घरात जाऊ. देख ना द ब्लॅक. अरे वांदर जाती खाली घरात आला काय, आला पलाला असा वाटतो. ही अशी पेरवी नाही आणि आमचे मयूर चाललेत बघा कुठं. पेरू काढलेला आहे मयूरनी. हा पेरू बघा, पेरू मयूरने काढलेला आहे एवढा चढून. जबरदस्त. मुंबईचा माणूस आहे पण कोण म्हणणार नाही त्या गावाला राहिला आहे म्हणून. आणि काढलेला आहे मोठासा पेरू. हा बघा, सीझन बोला एवढा पेरू आहे हा. तर हे बघा, आपल्याला पेरू मिळालेले आहेत आपल्या घरच्या पेरवणीचे. हे बघा, ही आपली पेरवीन आहेत. सध्या छोटे छोटे पेरू आहेत, पण हे 2 एकदम चांगले मिळालेले आहेत. आणि याची टेस्ट आहे ना एकदम रसाळ गोड. पेरू आपल्या मयूरने काढले आहेत, जबरदस्त एकदम. तर मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि आपण आलेलो क्रिकेट खेळायला. सकाळच आपण पाचलवरनं आलेलो आहे तळवड्यातनं. आणि सकाळ म्हणजे सकाळी निघालेलो आणि दुपारी मग आपण आलेलो. आणि मग त्याच्यानंतर हे बघा, हे आमचे सगळे पोरं आहेत वाडीतली. तर आपण 5:30 वाजता आलेलो क्रिकेट खेळायला. आणि गावाला आपण दरवर्षी आणि दर मे महिन्यात दर दिवशी असंच क्रिकेट वगैरे संध्याकाळचं खेळत असतो. त्या कोण नानू हे, हा कोण नानू नोनू नानू. हा नानू भाऊ थांब, डोक्यात. अरे तुझा डबरा आहे. थांब एक मिनिट. कटावलेला चेंडू प्लॅनिंग करून झालेला गेम हा. आता नाही बघायला ते. अरे ते मगाशी बोलत होता ना मी तेव्हा. ते शब्बाचा कटावलेला चेंडू. तरण मात्रे यांच्या. आणि हे बघा पोरं बसलेले.
आणि मुंबईचे जानेमाने जालिम हे आणि मुंबईचे जानेमाने जालिम बॉलर पप्पू कटावला चेंडू आहे. आणि जबरदस्त असा एकच रन. हे सूर्यकुमार यादव ना आले ते अनिकेत सूर्यकुमार. काय काय रे क्या हो गया भाई? कंट्री भी आहे का भाई? हे अनिकेत सूर्यकुमार कुठे गेला? आणि अरे बंगला चिंगम नाही ना सगळ्यात आहे. अनिकेत सूर्यकुमार काटावला चेंडू आणि बाउंड्रीच्या दिशेने आणि तू असं का ओरडतोस का असं डुकरासारखं? टाकते ना मग ठीक आहे. मी म्हटलं असं डुकरासारखं का मध्येच वाघासारखं वगैरे ओरडतोस? ते दोन्ही मिक्स रे. आणि नोचा आणि शेकवलेला आणि हातावर लागलेला. कटावला चेंडू कॅचच्या दिशेने आणि शेकलेला आहे. वरडून ताळून मारलेला बॉल. आणि हे हा पण तन्मय सूर्यकुमारच आहे मग मिस्टर 160. आणि हे बघा ही आमच्या टीम मधले हे सगळे आमचे प्लेयर आहेत. हा एक बॉल मारलाय तर हराम. तर असे आमचे हे फिल्डर आहेत. बघू आता आणि रापलेला बॉल नाही हा आणि घर आहे आणि चीड लागलेली आहे. हातात बॉल आहे त्याच्या. कशाला धावला? चल सपने जात होत आहे की ना ते घेत होते ते पण लागले. ओव्हर झाली होती. एक तर बॅटिंग तशी मला किती वर्षभरात चालली होती. कुठं 2-3 शॉट मारले त्यानं आग लावलं तुझ्या बॅटिंगला. हे बंट्याचा जो कॅमेरा एवढा का फाटता रे? या रे बंट्याचा कॅमेरा का एवढा फाटता? कॅमेरा का एवढा फाटता? फाटताय कुठं? कटावलेला चेंडू नो नाही बॉल आहे बॉल आहे. हा चल 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 ना 2 ये 3 ये चल 3 ये तू सोड तू सोड तू सोड. हा अरे 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 होय होय. तर आमचा दादा सचिन दादा आलेला आहे आहेत उपस्थिती आणि ही बाकीची एवढी सर्व टीम. थांब हे खेळू दे. अरे चल ना 2 ये 3 ये चल. अरे आग लावला नाही. आम्ही बघतो कोण कोण ओळखीचं दिसतोय.
अरे एक तरी गॅप ठेव आम्ही महाराज. हा याचं खेळ खेळ काय 10-15 तरी असतील. अरे मग आपल्या प्लेअर कडे वाटत नाही ना हा थांब जातो. आणि अशा प्रकारे एक इनिंग झालेली आहे दुसऱ्या इनिंग साठी. जबरदस्त. नाही पप्पू मात्रे आहे रे बाबा. पप्पू मात्रे सोडेगा नाही हो. जबरदस्त कॅच. कटावलेला चेंडू. अरे 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 शाबास. अरे याय शेकवत राहतो काय याला शेकवत राहतो. एक बॉल तरी एका ओव्हर मध्ये एक मॅच मध्ये तरी तो शेकवतोच. पोचलाय कटवला चेंडू. हे नाही सोड. दोन बॉल धा बॉल बघ लगेच 2 बॉल मारलं लगेच माजलंस. 1 बॉल डॉट खाल्लंस. पण त्यात हरभरा या झाडावर चढत रे. अरे काय डिस्टर्ब. बिल्डिंगला बघा एवढी मे महिन्यात अशी ना अशी कचऱ्यासारखी पोरं असतात आपल्याकडे. त्यातलाच हा एक कचरा. कोण तू मेळा कचरा. मी प्लास्टिक आहे. कचऱ्यासारखी पोर असत त्यातला हा एक कचरा. पण तुम्ही टाकाऊ ओला. तुम्ही मिळून ना प्लास्टिक नाही. मी प्लास्टिक आहे. जे पृथ्वी आहे तोपर्यंत प्लास्टिक असणार. तुम्ही ओला कचरा. सकाळी कुजतो मेलाणू. कळलं आहे बघ. मिस्टर राजेश्वर. 4 ओव्हरची आहे ना. नाही 15 ओव्हरचे. 4 आणि कटावलेला घरी चेंडू लेगला. मिस्टर 360 आहे. मिस्टर 360 आपल्या वाडीतले मिस्टर 360 अनिकेत सूर्यकुमार यादव. चिंगम नाही खाल्लास तो आज. चिंगम संपलं वाटतं. बरणी संपली. सॉरी. हे पण रोहित शर्मा वैभव नाही आले ते गावी. हा रोहित शर्मा वैभव होय ना. जरा कामामध्ये बिझी आहे. बरं ते कॅप्टन्सी काढून घेतली म्हणून. कॅप्टन्सी काढून घेतली म्हणून आले नाही काय रे. वैभव रोहित शर्मा पांडा झाले. हा हार्दिक पांड्या म्हणजे कोण माहिती आहे. दिप्या हार्दिक पांड्या. दिप्या हार्दिक पांड्या आणि वैभव रोहित शर्मा. मी अजून नाव ठरवायचं. विराट कोहली 1 बॉल खेळतो. बॉलर आहे. बॉलर कोण आहे. सुनील नारायण आहे. तेजस सुनील नारायण. नो बॉल लावला. तुम्ही आणि भाऊ काय कराल. ह्या कोण मग. याचं नाव काय. सचिन. तू कोण. नाही सचिन तेंडुलकर. पप्पाचा एक मिस झाला. हे सत्यावरचं नाव काय ठेवूया. क्रिस गेल. नाही क्रिस गेल नाही. कटावला चेंडू 6 काय. 2 बॉलांचा राग काढला ना जबरदस्त. जागेवर. आणि हार्दिक पांड्या. दीपेश हार्दिक पांड्या. टेंबा बमुआ वाडीतले आमच्या टेंबा बमुआ. युजवेंद्र चहल. त्याच्यानंतर कोण आहे रे बाजूला. कोण रियान पराग. अरे दांडका होता. हे आणि कोण गुगली शेनवार. अरे बाउंड्री आहे. तुमचं नाव यांचं आता नाव काय मग.
रिषभ पंत आहे, रिषभ पंत सारखा मारलाय त्याने. आणि आता वाजले संध्याकाळचे 6:45. अरे भाऊ पनवेलमध्ये जायचं आपल्याला. 6:45 पण उजेड बघा किती आहे. आणि नाही आत आहे 7:30 वाजता काळोख होतो ना गावाला. तुझं नाव काय? निहार. वा वा मस्त मस्त. आणि कोण विराट कोहली ना, दरवर्षीप्रमाणे विराट कोहली. कधी आलास रे? आजच आलास? वा वा मस्त मस्त. व्हिडिओ बघताय की नाही कधीतरी? तर तरणराव आलेले आहेत, शेपर्ड. आणि अशा प्रकारे धिंगाणा होण्याची शक्यता, पण तेवढ्यात थांबणार वाटतं. पांड्या गेलेत मैदानात, दीपेश पांड्या. दीपेश पांड्या आणि बाकीच्यांच्यात गोंधळ होताना. आणि धिंगाणा. आणि एक पाटी एक गेला. अरे दोन मारले. बीप. अरे नाही काय जबरदस्त फिल्डिंग मयूर म्हात्रे यांची. खतरनाक अशी फिल्डिंग, जबरदस्ती. हे बॉल आहे. राहू दे. एकच 50 रन क्रॉस झालेले आहेत 4 ओव्हरमध्ये. कटवलेला लेगला बॉल गेलेला आहे डायरेक्ट बांधात. तर मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 8 आणि आमच्याकडे आज मंचुरियनचा बेत आहे. हे बघा, इथं आहे मंचुरियन. आणि आमचा इथं हा बाबू खातोय. कसा आहे बाबू? मस्त आहे, मस्त आहे ना. आणि इथं आमचं आयुष. कसं आहे आयुष? चांगलं आहे ना. वा वा. बाय कसं? इकडे कसं होता मंचुरियन? मस्त गेला. हा, आता वाजले 9 आणि आपण खातोय मंचुरियन घरात बनवलेले.